Okay. Welcome all of you. So in this lecture, we will start our new course, Tourism Management. जसं की आपण आता सांगितलं, टुरिझम आपण का स्टार्ट केलेलं आहे, कारण आपण कोकणात राहतो, इथे खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्यामधून आपण आपले छोटे छोटे बिझनेस काय करू शकतो, तर रन करू शकतो. तर यासाठी आपल्याला आधी टुरिझम मॅनेजमेंट कॉन्सेप्ट काय आहे ही माहित असावी आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला क्लिअर व्हाव्यात. ह्या इंटेन्शनने आपण सर्टिफिकेट कोर्स ऑफ टुरिझम मॅनेजमेंट हा स्टार्ट केलेला आहे. ओके, काय आहे कोर्सचं हेडिंग तुमच्या? सर्टिफिकेट कोर्स ऑफ टुरिझम मॅनेजमेंट. ओके, सो ट्रॅव्हल अँड टुरिझम होता, पण आपण फक्त टुरिझमला इम्पॉर्टन्स दिलेला आहे, ट्रॅव्हलला नाहीये. सो टुरिझम मॅनेजमेंट. सो माझ्याकडे जो युनिट आहे तो युनिट नंबर 1 आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर करेन. टुरिझम काय आहे, फॉर एक्झाम्पल टुरिझम कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर डेफिनेशन, हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट काय आहे, टाइप्स ऑफ टुरिस्ट काय आहेत, किंवा टाइप्स अँड फॉर्म्स ऑफ टुरिझम काय आहेत, टुरिझम सिस्टीम कशी असते, नेचर काय आहे, कॅरेक्टरिस्टिक काय आहे टुरिझमचे, आणि टुरिझमचे कंपोनंट्स अँड कॅरेक्टरिस्टिक. ओके, सो इतका हा पार्ट हा माझ्याकडे असणार आहे. बाकीचे जे पार्ट आहेत युनिट नंबर 2 असणार आहे सिद्धी मॅडम कडे, युनिट नंबर 3 असणार आहे रुजुता मॅम कडे. ओके, सो आज आपण पहिल्या लेक्चरला तुम्हाला बेसिक काही कॉन्सेप्ट क्लिअर होतील, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट कशी होती टुरिझमची हे क्लिअर होईल. त्याच्यानंतर सेकंड लेक्चर मध्ये सेकंड युनिट स्टार्ट होईल, इमिजिएटली थर्ड लेक्चरला थर्ड युनिट स्टार्ट होईल. बट असं नाहीये की पहिल्या लेक्चरचा कॉन्सेप्ट नाहीच क्लिअर झाल्यामुळे दुसऱ्या लेक्चरच्या कॉन्सेप्ट क्लिअर नाही होणार, असं नाहीये, कारण यामध्ये आपण खूप बेसिक गोष्टी लर्न करणार आहोत. ओके, त्यामुळे ऍट द सेम टाइम आपण काय केलेले आहे, लेक्चर ठेवलेले आहे. ओके, सो तुम्हाला काय वाटतं सांगा बरं, व्हॉट इज मीन बाय टुरिझम? टुरिझम इट्स व्हेरी बेसिक कॉन्सेप्ट. ओके, यामध्ये तुम्ही पहिल्यांदा स्टडी केल्यानंतरच टुरिझम तुमच्या लक्षात येईल असं काही नाहीये, कारण आपण खूप जवळून ह्या कॉन्सेप्ट बघितलेले आहेत किंवा प्रॅक्टिकली काय केलेले आहेत तर त्याचे एक्सपिरियन्स घेतलेले आहे. ओके, सो बघूया आपण. सो टुरिझम म्हणजे आपण काय म्हणतो, मूव वन प्लेस टू अनादर प्लेस. म्हणजे आपण रेसिडेन्शियल प्लेस वरून जेव्हा एखाद्या वेगळ्या प्लेस वरती जातो फॉर द पर्पज ऑफ रिलॅक्सेशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. टुरिझम मध्ये काय सांगतो आपण, जेव्हा आपण रेसिडेन्शियल प्लेस वरून एका वेगळ्या प्लेस वरती मूव्ह होतो फॉर द पर्पज ऑफ रिलॅक्सेशन, कुठेतरी आपल्याला एक सायकोलॉजिकल फिजिकल सॅटिस्फॅक्शन मिळावं, हा त्याच्या मागचा इंटेन्शन असतो. ओके, सो टुरिझम म्हणजे तुम्ही म्हणाल ओके मी ट्रॅव्हल केलं आणि कॉलेजला आलो, दिस इज कॉल्ड द टुरिझम. नो, टुरिझमचा मेनच मोटो काय आहे किंवा मेन इंटेन्शन काय आहे, फॉर द पर्पज ऑफ रिलॅक्सेशन, फॉर द पर्पज ऑफ सॅटिस्फॅक्शन वी मूव वन प्लेस टू अनादर प्लेस. ओके, तुम्हाला कुठेतरी एक त्याचं सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन मिळणं, त्याचं फिजिओलॉजिकल सॅटिस्फॅक्शन मिळणं, हे यामागचं काय असतं तर इंटेन्शन असतं, विदाउट मेकिंग अ प्रॉफिट. म्हणजे आपण ओके एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती गेलेलो आहे पैसे मिळवण्यासाठी, दिस इज नॉट अ कॉल्ड अ टुरिझम. आर यू गेटिंग माय पॉइंट? लक्षात येते का तुमच्या? यस मॅम. ओके, सो आपण काय करतो, खूप आपल्याला छान वाटावं, रिलॅक्स वाटावं, सॅटिस्फॅक्शन मिळावं, आपण बेसिकली आपण स्वतः जातो, आपल्या फ्रेंड सोबत जातो, आपल्या फॅमिली सोबत जातो. पण पर्पज काय आहे, मेंटल सॅटिस्फॅक्शन, सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन विदाउट मेकिंग अ प्रॉफिट. ओके, आणि प्रॉफिट मग कुणाला मिळणार आहे ह्या बेसिक आपण नेक्स्ट कंटिन्यू बघणार आहोत. कॉन्सेप्ट बघूया आपण. टुरिझम कॉन्सेप्ट. टुरिझम इज अ टेम्पररी मुवमेंट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपण परमनंट शिफ्ट होतो त्याला टुरिझम म्हणणार आहोत का? नाही. सो टुरिझम इज काय No. आहे, टुरिझम इज द टेम्पररी मुवमेंट ऑफ पीपल टू डेस्टिनेशन आउटसाइड देअर नॉर्मल प्लेस ऑफ द वर्क अँड रेसिडेन्स. आपण आपल्या रेसिडेन्स वरून आपल्या डेस्टिनेशन पर्यंत जातो, जिथे आपण काय करणार आहोत, जस्ट टेम्पररी मूव्ह करणार आहोत फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. ओके, फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस, आणि आपण आपल्या रेसिडेन्स वरून मूव्ह होणार आहोत टेम्पररी. दे डू नॉट लीड टू परमनंट रेसिडेन्स. They do not lead to permanent residence and are not connected with the any earning activity. हे लक्षात ठेवा, कुठेही तुमची ऍक्टिव्हिटी ही अर्निंगला कनेक्ट होता कामा नये, तरच आपण त्याला टुरिझम
म्हणू शकतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? फर्स्ट आणि सेकंड क्लिअर झालं का बघा. इथे काय लक्षात ठेवणार आहात, टुरिझम इज द टेम्पररी मुवमेंट ऑफ पीपल फ्रॉम प्लेस ऑफ रेसिडेन्स टू प्लेस ऑफ डेस्टिनेशन. ओके, प्लेस ऑफ रेसिडेन्स टू प्लेस ऑफ डेस्टिनेशन. आणि इथे लक्षात ठेवायचे सेकंड मध्ये डू नॉट परमनंट रेसिडेन्स. ओके, आपण परमनंटली कुठेही शिफ्ट होत नाहीये and without making a profit or not connecting with the any earning activity. जर तिथे तुम्हाला एखादी अर्निंग मिळालं तर आपण त्याला टुरिझम नाही म्हणू शकत. ओके, सो टुरिझम कॉन्सेप्ट ही कधी येईल, जेव्हा तुम्ही एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेस वरती मूव्ह झालेला आहात फॉर द पर्पज ऑफ सॅटिस्फॅक्शन बट विदाउट मेकिंग एनी अर्निंग. दिस इज कॉल्ड द टुरिझम कॉन्सेप्ट. ओके, देन डेफिनेशन दिलेली आहे नेक्स्ट मध्ये. The activity of person traveling to and staying in place outside their usual environment for not more than one consecutive year for leisure, business and other purpose. म्हणजे तुम्ही 4-5 वर्ष झालं एका ठिकाणी जाऊन स्टे झालेला आहात. दिस इज कॉल्ड द टुरिझम? नो. खूप लॉंगर पिरियड साठी असेल, दिस इज नॉट कॉल्ड द टुरिझम. टुरिझम ही कशी असायला हवी, टेम्पररीच मुवमेंट असणं महत्वाचं आहे, तर आपण त्याला टुरिझम म्हणू शकतो. ओके, इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. देन फार बेसिकच कॉन्सेप्ट आहे, हार्ड असं काही नाहीये न समजण्यासारखं. देन फॉर डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ऑफ टुरिझम, काही पर्स्पेक्टिव्ह दिलेले आहेत, दॅट मीन्स बेसिक कॉन्सेप्टच आहेत. काय आहेत बघूया. टुरिस्ट, टुरिझम, देन बिझनेस प्रोव्हाइडिंग टुरिस्ट गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे वेगवेगळ्या इंटेन्शनने जेव्हा आपण मूव्ह होतो त्याच्याशी रिलेटेड ह्या पर्स्पेक्टिव्ह असणार आहेत. फर्स्ट टुरिस्ट. ओके, फर्स्ट काय आहे, पर्स्पेक्टिव्ह टुरिस्ट. The tourists seek various cyclic and physical experience, that means psychological and physical experience and satisfaction. जसं की आपण आता सांगितलं, जेव्हा तुम्ही मूव्ह होणार आहात तेव्हा तुम्हाला एक सायकोलॉजिकल आणि फिजिकल सॅटिस्फॅक्शन मिळणं फार महत्वाचं आहे. म्हणजे खूप ट्रॅव्हल करून गेलेला आहात आणि तिथे तुम्ही गेल्यानंतर अरे बापरे तुम्हाला काय झालेलं आहे, वीकनेस आलेला आहे, तर अशी तुमची टुरिस्ट असू नये, टुरिस्ट प्लेस किंवा तुम्ही टुरिझम असू नये, जिथे तुम्हाला फिजिकल आणि सायकलिक सॅटिस्फॅक्शन मिळणं फार महत्वाचं आहे. ओके, दिस इज कॉल्ड द टुरिस्ट. सो द नेचर ऑफ दिस विल largely determine the destination chosen and the activities enjoyed. Are you getting? काय सांगायचं आहे, डेस्टिनेशन चूजन म्हणजे तुम्ही डेस्टिनेशन जिथे तुम्हाला जायचं आहे ते प्लेस तुम्ही असं चूज करा जेणेकरून तुम्हाला सायकोलॉजिकल आणि फिजिकल सॅटिस्फॅक्शन मिळेल, फिजिकल एक्सपिरियन्स मिळेल आणि तुम्ही ती ऍक्टिव्हिटी एन्जॉय कराल. ओके, दिस इज कॉल्ड द टुरिस्ट. म्हणून आपण ह्या प्लेस ह्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करणं, ह्या प्रॉस्पेक्टिव्ह वरती कॉन्सन्ट्रेट करणं महत्वाचं आहे. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. सो सायकोलॉजिकल फिजिकल एक्सपिरियन्स मस्ट असणार आहे. अँड एन्जॉईंग ऍक्टिव्हिटी, डेस्टिनेशन चूजन अँड एन्जॉईंग ऍक्टिव्हिटी. ओके, हे लक्षात ठेवा. सेकंड पॉइंट, द बिझनेस प्रोव्हाइडिंग टुरिस्ट गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, म्हणजे असे आपण प्लेस चूज करतो का जिथे गेलोय आणि आपल्याला काहीच मिळत नाहीये, है ना, तर अशा ठिकाणी तुम्हाला गुड्स सर्व्हिसेस काय होणार आहेत तर प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तिथले जे पर्सन आहेत किंवा तिथले जे बिझनेसेस आहेत त्यांच्याकडून. सो द बिझनेस पीपल सी टुरिझम ॲज अन अपॉर्च्युनिटी टू मेक अ प्रॉफिट. आता इथे आपण आपला विचार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर आपल्या इथे कोकणामध्ये जर बाहेरचे पर्सन आले वेगवेगळ्या हिस्टॉरिकल प्लेसना व्हिजिट द्यायला, तर तिथे आपण काय करतो, त्यांना वेगवेगळ्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, गुड्स आहेत, ह्या प्रोव्हाइड करतो फॉर द पर्पज ऑफ प्रॉफिट. फॉर द पर्पज ऑफ प्रॉफिट, हे लक्षात ठेवा. म्हणजे असंच आपण देतो का, हा चला या तुम्हाला जेवायला हवंय का, चला जेवून गेला तरी चालेल, नाही पैसे दिलात तरी चालेल, असं म्हणतो का आपण. तुम्ही खूप लांबून आलायत, खूप प्रवास करून आलेला आहात आणि चला आज 2 दिवस आमच्या इकडे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये राहा आणि जा. दिस इज कॉल्ड द टुरिझम? नो. टुरिझम म्हणजे काय,
No, ma'am. जे लोकल पीपल आहे, जे बिझनेस आहे, त्यांचं इंटेन्शन काय आहे? टू मेक अ प्रॉफिट. ओके, टू मेक अ प्रॉफिट बाय सप्लायिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस दॅट द टुरिस्ट मार्केट डिमांड. आणि जे टुरिस्ट मार्केट डिमांड करतात अशा टुरिझमना काय करतो आपण? सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आता तुम्ही सांगा बरं, आपल्या इकडे येणारे जे टुरिस्ट आहेत ते कोणत्या प्रोडक्टची डिमांड करतात स्पेशली? प्रॅक्टिकली एखादं एक्झाम्पल सांगा. काही आपल्या स्टुडंटचे काही बिझनेसेस पण आहेत, सांगा बरं. अगर वो कोकण साइड में आएंगे तो यहाँ के फिश वगैरह जैसी चीजें, मतलब यहाँ जो स्पेशल मिलता है उस चीज की डिमांड करेंगे. व्हेरी गुड. ओके, इथल्या ज्या स्पेशालिटी आहेत ह्या प्रोडक्टची असेल किंवा फूडची असेल, काय करतात तर टुरिस्ट डिमांड करतात. आता काही आपल्याकडचे फूड फॅसिलिटी आहेत ज्या कशा आहेत तर स्पेसिफिक आहेत, ज्या कोकणातच आहेत है ना. तर अशा प्रोडक्टची काय केली जाते तर डिमांड ही केली जाते. महक क्या कहना चाहती हो? ओके, चलो ये टू concept hope so clear हो. Next, point number 3, the government of the host community or area. The government of the host community or area. आता तुम्ही म्हणाल tourism is only private business? No, some facility provided by government also. कारण तुम्ही म्हणाल टुरिझम ही खूप छोटी कॉन्सेप्ट नाहीये बरं, ज्यामध्ये त्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी गव्हर्नमेंटचा सुद्धा खूप मोठा रोल असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की वेगवेगळे किल्ले आहेत, गड आहेत किंवा त्या हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, त्या डेव्हलप झाल्या पाहिजे किंवा त्यांना कुठेतरी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट काय करतात? त्यांचे रोल प्ले करतात है ना. महक, concentration, concentrate on lecture. Okay, at the same time दो काम मत करो. The government of the host community or area. Politician view tourism as the wealth factor in the terms of foreign exchange, multiplier effects, etc. ओके, आता ही पॉलिटिकल पार्टीज काय म्हणतात? ओके, टुरिस्ट म्हणजे जसं आपण म्हणतो ना, तुम्ही जर थोडं इकॉनॉमिक टच मिळेलच तुम्हाला तिसऱ्या लेक्चर मध्ये. काय सांगायचं आहे? ज्या ज्या थिंक आहेत, आता सपोज गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यू हे कुठून कलेक्ट होतात बरं? हे अशा वेगवेगळ्या सोर्सेस मध्ये, म्हणजे काही इंडस्ट्री आहे, काही एज्युकेशन आहे, काही टुरिस्ट आहे, काही इन्शुरन्सेस आहे. दिस इज द पार्ट ऑफ सर्व्हिस सेक्टर. ओके, सो हे सगळे कसे आहेत तर सर्व्हिस सेक्टरचाच पार्ट आहेत आणि यामधूनच गव्हर्नमेंट काय करतात तर रेव्हेन्यू हे जनरेट करत असतात, राईट. सो पॉलिटिशियन व्ह्यू टुरिझम ऍज द वेल्थ फॅक्टर. म्हणून पॉलिटिशियनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने टुरिझम हे कसे आहेत तर वेल्थ फॅक्टर आहे. सो इन टर्म्स ऑफ फॉरेन एक्सचेंज, फॉरेन एक्सचेंज कसे मिळतील सांगा बरं तुम्हाला? मल्टिप्लायर इफेक्ट कशी मिळणार आहे? To the economy, their jurisdiction. Their perspective is related to the income their citizen can earn more from this business. आणि जे जसं म्हणतो आपण लोकल लेवल आहेत किंवा जे सिटीजन आहेत हे ह्या पर्स्पेक्टिव्ह मधून काय करतात तर वेगवेगळे इन्कम हे अर्न करू शकतात. जसं की आता आपण कोकणाचंच नाही एक्झाम्पल घेऊ शकत, आपण ओव्हरऑल इंडियाचं करू म्हणजे काय म्हणतो आपण पॉइंट ऑफ व्ह्यू कन्सिडर करू शकतो, जिथे वेगवेगळे हिस्टॉरिकल प्लेस आहेत, जिथे फॉरेनर सुद्धा व्हिजिट करतात आणि अशा माध्यमातून आपण काय करू शकतो? रेव्हेन्यू किंवा वेल्थ ही जनरेट करू शकतो. ओके, सो द गव्हर्नमेंट कॅन लीड अन इम्पॉर्टंट रोल इन टुरिझम पॉलिसी डेव्हलपमेंट, प्रमोशन आणि इम्प्लिमेंटेशन. म्हणून गव्हर्नमेंट काय करतात? गव्हर्नमेंट प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल रिगार्डिंग पॉलिसी. मग टुरिझमसाठी वेगवेगळ्या काही पॉलिसी दिल्या जातात, काही डेव्हलपमेंटसाठी फंड दिले जातात, प्रमोशनल ऍक्टिव्हिटीला इम्पॉर्टन्स दिलं जातं, इम्प्लिमेंट केल्या जातात त्या थिंग. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणून इथे काय सांगितलं आहे प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये? द गव्हर्नमेंट ऑफ द होस्ट कम्युनिटी ऑफ एरिया. ओके, गव्हर्नमेंट अशा वेगवेगळ्या एरियावरती कॉन्सन्ट्रेट करून त्या गोष्टी कशा डेव्हलप करता येतील, त्याच्यावरती कशा पॉलिसी रन करता येतील, त्या गोष्टी कशा प्रमोट करता येतील, त्यावरती कॉन्सन्ट्रेट हे करत असते. अँड लास्ट पॉइंट,
the host community. The host community. Okay. Then the local people usually see tourism as a culture and employment factor. Okay. आता आपण काय विचार करणार? Okay. आपल्याला ह्या टुरिझम मधून वेगवेगळ्या एम्प्लॉयमेंट फॅक्टर सुद्धा मिळू शकतात किंवा इझिली आपल्याला अर्निंग सुद्धा मिळू शकतो. ओके. For example, if the effect of interaction between the large number of international visitor and residents, जसं की तुम्ही बघितलं असेल किंवा प्रॅक्टिकल एखादं एक्सपिरियन्स सुद्धा घेतला असेल, आपण एखाद्या हिस्टॉरिकल प्लेस वरती गेलो तर तिथले जे लोकल पर्सन आहेत तर ते सुद्धा आपल्याला काय करतात तर तो त्या प्लेसचं इम्पॉर्टन्स देत असतात बघा किंवा सांगत असतात. जे फॉर एक्झाम्पल फॉरेनरनी जर व्हिजिट केली किंवा इन जनरल कोणत्याही पर्सनने व्हिजिट केली तर ती प्लेस काय आहे, ती कधी सुरू म्हणजे कधी त्याची हिस्ट्री काय आहे, इन जनरल थिंग काय केल्या जातात तर आपल्याला सांगितलं जातं. काही वेळा दिस काय सांगितलं जातं मग दिस इफेक्ट मे बी बेनिफिशियल ऑर हार्मफुल ऑर बोथ. काही वेळा ते हार्मफुल पण होऊ शकतं आणि बेनिफिशियल सुद्धा होऊ शकतं. इज इट क्लिअर फॉर पर्स्पेक्टिव्ह? Yes, ma'am. काय बघितलं आपण? Yes, ma'am. ओके. बेसिक कॉन्सेप्ट आणि पर्स्पेक्टिव्ह, 4 पर्स्पेक्टिव्ह आपण लर्न केले. ओके. देन कुठे आलो आपण? टुरिझमच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत. टुरिझम कॅन बी डिवायडेड इंटू 4 कॅटेगरी. फर्स्ट आहे इंटरनॅशनल टुरिझम. these are classified into 2 category, inbound tourism and outbound tourism. Okay. So inbound मध्ये काय सांगायचं आहे? विजिट टू अ कंट्री बाय नॉन रेसिडेंट, म्हणजे जे फॉरेनर आहेत जेव्हा आपल्या कंट्रीमध्ये येऊन व्हिजिट करतात त्या तिथे आपण काय म्हणू शकतो? इनबाउंड टुरिझम. इज इट क्लिअर? इनबाउंड. आउटबाउंड बरोबर त्याच्या अपोजिट असणार आहे. दॅट मीन्स व्हिजिट बाय रेसिडेंट ऑफ द कंट्री टू अनदर कंट्री. आपण काय करू शकतो? फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन जेव्हा व्हिजिट करतो जे रेसिडेंट पर्सन आहे त्याला आउटबाउंड टुरिझम असं म्हणता येईल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Internal tourism, visit by the resident and non-resident असेल. Then domestic tourism मध्ये येईल visit by the resident of the country to their own country. ओके. आपण काय करणार आहोत? ओन कंट्री मध्ये वेगवेगळ्या प्लेस वरती जेव्हा व्हिजिट करतो, दिस इज कॉल्ड द डोमेस्टिक. अँड नॅशनल टुरिझम सिम्पल थिंग, दॅट मीन्स इंटरनल टुरिझम प्लस आउटबाउंड टुरिझम दोन्ही येणार आहेत यामध्ये. एकतर फॉरेनर येतील व्हिजिट करतील आणि इंटरनल दॅट मीन्स विदिन द कंट्री मधले पर्सन सुद्धा काय करणार आहेत? वेगवेगळ्या प्लेसला व्हिजिट करणार आहेत. दिस इज कॉल्ड द नॅशनल टुरिझम. इज इट क्लिअर? 4 कॅटेगरीज ऑफ टुरिझम. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. नाही एकदा रिवाइज करूया आपण. काय काय लक्षात ठेवायचं? बेसिक कॉन्सेप्ट मध्ये टुरिझम इज अ टेम्पररी मुवमेंट. ओके. टेम्पररी मुवमेंट. देन आउटसाइड देअर नॉर्मल प्लेस ऑफ द रेसिडेंस. देन नेक्स्ट मध्ये काय सांगितलं? they do not lead to the permanent residence and not connected with the earning activity. ओके. तुम्ही एखाद्या प्लेसला व्हिजिट केलेत आणि तिथून जर अर्निंग ऍक्टिव्हिटी होत असेल, दिस इज नॉट कॉल्ड द टुरिझम. बेसिकली आपण काय सांगतो? द पर्पज ऑफ मेंटल अँड सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन. तुम्हाला फिजिकल आणि मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळत असेल तर आपण त्याला टुरिझम, टुरिस्ट ऍक्टिव्हिटी ही म्हणू शकतो. ओके. सो दिस इज द पार्ट ऑफ इंट्रोडक्टरी. पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघितलं आपण टुरिस्ट. टुरिस्ट काय आहे? जिथे सायकोलॉजिकल फिजिकल सॅटिस्फॅक्शन मिळणे. आणि द चूजन ऑफ द प्लेस हे कसं असायला हवं? एन्जॉयबल. ओके. जे प्लेस तुम्ही चूज केलेला आहे त्या प्लेस मधून तुम्हाला एन्जॉय मिळायला पाहिजे. ओके. सो ते नियरेस्ट असावं. किंवा जर तुम्ही वे ऑफ ट्रान्सपोर्ट जो चूज करणार आहात तो सॅटिस्फॅक्टरी असावा. देन बिझनेस प्रोव्हाइडिंग टुरिझम, टुरिस्ट गुड्स अँड सर्व्हिसेस. जे लोकल पर्सन आहेत ते काय करणार आहेत तर वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज यामधून मिळवतील फॉर द पर्पज ऑफ मेक अ प्रॉफिट. ओके. अँड प्रोव्हाइडिंग गुड्स अँड सर्व्हिसेस टू दी टुरिस्ट. ओके. टुरिस्टना काय करतील ते गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतील. देन थर्ड पॉइंट मध्ये बघितलं आपण द गव्हर्नमेंट ऑफ द होस्ट कम्युनिटी ऑर एरिया. That means government provide various facility to for the purpose of tourism development. ओके. मग यामध्ये काय करतील ते? पॉलिसी फ्रेम करतील, डेव्हलपमेंटला इम्पॉर्टन्स देतील, देन ऑल्सो प्रमोट ऍक्टिव्हिटी अँड
इम्प्लिमेंटेशन, ज्या स्कीम आहेत, ज्या पॉलिसी आहेत त्या इम्प्लिमेंट सुद्धा करते. आणि होस्ट कम्युनिटीमध्ये आपण काय बघितलं, द लोकल पीपल युजली सी टुरिझम ॲज द कल्चर अँड एम्प्लॉयमेंट फॅक्टर. लोकल पर्सन ऑब्विसली आपण काय म्हणणार आहोत, तर तिथे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी ह्या मिळू शकतात. जसं सांगितलं, जे फॉरेनर आहेत किंवा इन जनरल कोणतेही विजिटर आहेत त्यांना आपण तिथल्या लोकल ज्या प्लेस आहेत किंवा ज्या हिस्टॉरिकल प्लेस आहेत त्याची इन्फॉर्मेशन देत असतो. सो अशा वेगवेगळ्या किंवा गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतो असं म्हणू. आणि काय होणार आहे, यामधून आपल्याला प्रॉफिट हा मिळणार आहे. सो हिस्टॉरिकलचे पुढे सांगितलेलं आहे, different tourism expert categorize development of tourism into 6 stage. ओके, ह्या 6 स्टेज मध्ये तुम्हाला डिटेल हिस्ट्री काय करायची आहे, लर्न करायची आहे. एम्पायर इरा, मिडल एज इरा, रिनायसन्स इरा, ग्रँड टूर इरा, मोबिलिटी इरा अँड मॉडर्न इरा. ओके, हे डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. ओके, थँक्यू. Okay, ma'am.